ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे. हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे. यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे. वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल पर्वेंनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगात घेऊन जात आहेत हे मला बघायचंय. एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंगाचं ते काढतच नाहीये. मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार याला, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही. म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य आहेत. तर तसं ही सौगातची काय आहे, सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं. आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं.